व्यासपीठावरती करसनजी ठाकरे साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय। आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। थँक्यू 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 डीजा। या विभागाचे भाग्य विधाते म्हणून ज्यांना ओळखलं जातं, या विभागामध्ये कोणतेही शुभ कार्य असू द्या, ज्यांचं नेहमीच मुळाचं सहकार्य नेहमीच आम्हाला लाभत असतं। समाजसेवा हीच ईश्वर सेवा ज्यांनी नेहमीच मानली आणि आपल्या समाज बांधवांसाठी भूमिपुत्रांसाठी नेहमीच प्रत्येक विभागामध्ये लढणारं झटणारं आणि या विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारं व्यक्तिमत्व सन्माननीय शिक्षण महर्षी करसनजी ठाकरे साहेबांच्या मोलाची सहकार्याची आपण उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहत आहोत। साहेबांचं पुन्हा एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि त्यानंतर पुढील शुभ सन्मानाकरिता आपण जाऊया साहिलजी शेळक्यांच्याकडे। धन्यवाद। त्यानंतर आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करूयात पिंपळगर गावचे उद्योजक उद्योगपती ॲडव्होकेट सुजित भोईर साहेबांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतोय। वेलकम। साहेबांची देखील मोलाची उपस्थिती आहे। डीजे डीजे वाजवू नका, मॅच सुरू ठेवायची आहे। व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय ॲडव्होकेट सुजितजी भोईर साहेबांचं। त्यानंतर आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत आदरणीय सन्माननीय सुदीपजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत। त्यांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत। आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। उद्याच्या दिवसामध्ये देखील दादांची उपस्थिती राहील हीच अपेक्षा आपण करूयात। ग्रामीण क्रिकेट सध्या आपण पाहतोय आणि दादांचं क्रिकेटवरती देखील प्रचंड प्रेम आहे आणि येत्या 24, 25, 26 जानेवारीला आपली पिंपळगर प्रीमियर लीग देखील येते। त्यामध्ये देखील दादा मोलाचा वाटा घेतील, यामध्ये कोणतीही शंका नाही आहे। त्यानंतर आपण व्यासपीठावरती स्वागत आणि त्यानंतर सन्माननीय आदरणीय अनिलजी पाटील साहेबांचा देखील आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत। नक्कीच आमच्यापासून रजा घेत असताना आदरणीय सन्माननीय शिक्षण महर्षी करसनजी ठाकरे साहेब आमच्यापासून रजा घेत आहेत। मोलाची उपस्थिती साहेबांनी दाखवली। आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय। आमच्यावरती असंच प्रेम तुमचं सदैव राहो हीच अपेक्षा करतोय। व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान दरम्यान केला जातोय। आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय। जाऊयात चालू मॅच कडे। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू सर्व मान्यवरांचं पुनश्च हार्दिक आभार व्यक्त करतोय। या दरम्यान मॅच सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये कौशल आपण पाहतोय। कौशल पाटील वरती देखील आक्रमण चढलं गेलं आणि आता मात्र सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती 19 धावा। 19 धावा इथे मिस्टामिक स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षक थोडेसे दूर पुनश्च राहिल्या। प्रयत्न लाजवाबमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वैभव होते आणि प्रयत्न त्यांनी केले होते। चेंडूच्या मिरिट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केला होता, परंतु ही एक धावफलकावरती अंकित होईल। धावसंख्या धावफलकावरती 20 रन्स ऑन दी बोर्ड, 20 धावा धावफलकावरती। या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक। 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातात। सध्याच्या घडीला बॉबी आणि सागर आपल्या संघाचा डाव सांभाळताना, कारण की शून्यावरती वास झाले होते ऋषभ ठाकरे। त्याच्यानंतर मात्र ही जबाबदारी या दोन्ही बॅटर्सने घेतली आणि 20 धावा आता सध्याच्या घडीला या दुसऱ्या षटकामध्ये त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलं। चेंडू सोडून दिला, परंतु ही कलात्मक नक्कीच कामगिरी नेहमीच राहिली कौशल पाटीलची। व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील फार मोठं नाव आणि सध्याच्या घडीला आपल्या गावाकडून खेळत असताना देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं, त्याच्यावरती इथे मात्र बॅटर देखील तटस्थ राहिले, पाहतच राहिले आणि हा चेंडू आपण पाहिला तर नक्कीच ऍक्शन रिप्लाय मध्ये देखील आपण पाहिलं होतं आणि पुनश्च मिस्टामिंग चेंडू हवेत डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि या स्विंगर अप OUT फलंदाज होतोय बाद। दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होतोय बाद। माघारी परतावं लागतंय फलंदाज बॉबी ठाकरे। बॅक टू द पवेलियन।
येस, दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 10.00च्या सरासरीनं 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दीपेश आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये महेश दाखल होतोय. महेश आणि सागर ही जोडी आता मात्र मधाच्या आतमध्ये 20 धावा जरूर सुरुवातीच्या दोन षटकामध्ये जोडल्यात. हो, दीपेशचा हा पहिला चेंडू ऑफस्टिक सोडले. पंच आमच्याकडे वळत असताना पंचांचा वाईडचा इशारा. अतिरिक्त स्वरूपाने एक धाव धावफलकावरती आता मात्र जोडली जाईल. नक्कीच अतिरिक्त स्वरूपाने ज्या धावा येतात त्या संजीवनी देण्याचं कार्य जरूर करेल ते म्हणजेच टीम अष्टविनायक ठाकूरपाडाला. कारण की सध्याच्या घडीला धावा येणं गरजेचं आहे टीम ठाकूरपाडासाठी. फुलटॉस चेंडू इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे परंतु शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. त्या अनुषंगाने एकच धाव मिळेल. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅकफुटला आले होते, स्लाइस केलं होतं परंतु एलिमिनेशन नव्हतं स्ट्रोक मध्ये. त्या अनुषंगाने एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. सागर कडे आता मात्र स्ट्राईक जाते कारण की आपण पाहिलं तर त्याच्या बॅट मधून एक षटकार देखील आला आणि त्या अनुषंगाने आता मात्र त्याच्यावरती ही जबाबदारी असेल. उर्वरित 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि धावसंख्या धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती. हा चेंडू देखील सोडून दिला. पाहावं लागेल मधाच्या आतमध्ये काय घडलंय काय बिघडलंय. येस, white+1 अशा 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चपळाईनं या धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि धावसंख्या धावफलकावरती 23 वरती जाऊन पोहोचते. 24 धावा असतील कारण की white+1 अशी धाव आली होती. आमचे मॅन्युअल स्कोरर देखील करेक्शन करतील. ट्वेंटी 24 धावा धावफलकावरती आणि नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 15 मिनिटांचा वेळ तुम्हाला. नक्कीच एअर पोल्युशन आपण पाहतोय. ऑन ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. MIDC चा हा एरिया आहे खऱ्या अर्थानं परंतु आपण पाहिलं तर नक्कीच कारखान्यातून निघणारा हा धुराचं प्रमाण आणि वायू प्रदूषण नेहमीच आपण पाहतोय. सध्याच्या घडीला कपड्यांवरती देखील दाणे दाणे नक्कीच प्रत्येकाच्या आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर या विभागातील नक्कीच प्रतिनिधींनी काहीतरी याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे. दरम्यान फटका मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतायत. कौशल होते आणि कौशलने इथे कमालीचा झेल टिपला. फलंदाज फेल. बॅक टू द पविलियन. थँक्यू. वडीजे विशाल जे पाटील सर आमच्या संवेदा जॉईन झाले. विशाल सर देखील या गोष्टीवर चर्चा करतील कारण की एअर पोल्युशन आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये. यांनी नक्कीच शरीराला हानी होईल यात मात्र शंका नाहीये. आपल्या साईड अँगलने जर पाहिलं तर पूर्ण धुरकट सध्याच्या घडीला चित्र आपल्याला पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या बाहेर पणोशा या ठिकाणी मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. खरं तर या गोष्टीवरती देखील काही चर्चा होणं गरजेचं. खरं तर आजूबाजूला लोक वस्त्या लोकांची ये जा सुरू असते परंतु इथे आपण पाहिलं तर एअर पोल्युशन दरम्यान इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. फेकी करतील तत्पूर्वी या धावा मिळतील त्या म्हणजेच 2 धावा. चेक. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आणखीन एक
लेजेंड खेळाडू पिंपळगडचे निखिलेशजी बजागे यांचं शुभ आगमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जे आपण स्टँड पाहतोय त्याच्यामध्ये समीर स्पोर्ट पिंपळगड स्टँड आणि नक्कीच एक काळ निखिलेशने देखील भरपूर गाजवलाय. आपण चर्चा नंतर करू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. गोलंदाज तयार, फुलटॉस चेंडू त्याच्यावरती क्विक ऍक्शन घेतली आहे, परंतु क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला सज्ज असेल. कमालीचा झेल, फलंदाज फेल. रिपोर्ट करायचा. टीम पिंपळास आला असेल तर रिपोर्ट करा. पिंपळास आले असतील तर रिपोर्ट करायचा आहे. हर्षद अंतिम षटकामध्ये सज्ज झाला आणि हर्षद वरती पहिला चेंडूवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला सज्ज आहे. तू चल मी आया अशी परिस्थितीमध्ये अशा आतमध्ये फलंदाज सागर होतोय बाद. सागर देखील बाद झाले. खरं तर आपण पाहिलं तर धाबा बनल्या नाहीयेत. 28 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये टीम ठाकूरपाडा चांगली धावसंख्या बिल्डअप करेल, कारण की 73-73 धाबा पहिल्या मॅच मध्ये त्यांनी बनवल्या होत्या. त्यामध्ये ऋषभ ठाकरेची कमालीची इनिंग साकारली होती, परंतु पहिला चेंडूवरती ऋषभची महत्वाची विकेट्स आणि त्याच्यानंतर मात्र धावांचा आलेख मंदावला गेला. आणि आता मात्र सध्याच्या घडीला नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये रोशन दाखल होतोय. अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर हर्षद आहे गोलंदाजी ट्रॅक वरती पहिल्या चेंडूवरती विकेट्स त्याने मिळवून दिल्या. आणि पुढील मॅचच्या टॉस साठी दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. मी विनंती करीन अजय मसोबा पिंपळास आणि शक्तिधाम डुंगे, पिंपळास आणि डुंगे संघ टॉस बॉक्स मध्ये आपले कॅप्टन्स आपण रेडी राहा. दरम्यान चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आडव्या पाटण्या ऑन साइडला, डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण होतात. सिंगल होते, सिंगलला डबल मध्ये परावर्तित केला आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अक्षरशः वेगाने इथे मात्र दोन्ही बॅटर्स धावले होते. पायातून शूज निघाला तरी सुद्धा या ठिकाणी मात्र ही धाव पूर्ण त्यांनी केली आपल्या गावासाठी आणि आपल्या संघासाठी. आता मात्र नक्कीच जीवाची पराकाष्ठा करताना हे दोन्ही बॅटर्स आपण पाहतोय. रोशन त्याच्या सोबतीनं लवेशा.
धावसंख्या धावफलकावरती 30 धावा आहेत आणि आता मात्र अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 31 धावा धावफलकावरती आहेत आणि आता मात्र धावांचा आलेख मंदावला गेलाय. टीम पिंपळास आणि डोंगे संघाचे कॅप्टन आपण रेडी राहा. टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेचच टॉस करणार आहोत. हो, फटका हा देखील चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतायत. ऑनड्राइव्ह केलं होतं, एक धाव तर घेतले, दुसरीचा प्रयत्न होतोय, दोन्ही गाड्या एकाच रुलावरती, परंतु इथे मात्र विकेट घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. त्याला देखील माहित होतं कदाचित एखादी एक्स्ट्राची धाव जाऊ शकते, परंतु इथे धाव वाचवणं गरजेचं होतं. एकच धाव आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 32 धावा धावफलकावरती. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो, अगदी सुरेख चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला, लेंथ खेचली होती, त्याच्यावरती बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकाफेक सुरू आहे आणि इथे धावा तत्पूर्वी आपल्याला पाहायला मिळतील, त्या म्हणजेच 2 धावा तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. चला, नवीन बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये या. अंतिम 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि टीम डोंगे आणि टीम पिंपळास आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचा.
स्टॉप कंप्लीट झाला आणि पहिल्या सत्रामध्ये टोटल रन्स बनवण्यात आला 34 आणि 35चा टार्गेट सेट करण्यात आला. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय जानकी एंटरप्राइजेस पिंपलगर आयोजित जानको आई चषक 2025 दिवस क्रमांक 3 आणि सामना क्रमांक देखील 3. टीम अष्टविनायक ठाकूरपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट आपण फाईट पाहत आहोत. शेळू माता वर्ल्ड टीम खेळत आहे. बॉलिंग चांगली झाली 34 वरती रिस्ट्रिक्ट केलं. आता 35चा चेज आता इझिली कंप्लीट होईल की आपल्याला चांगली बॉलिंग करताना ठाकूरपाडा संघ पाहायला मिळेल. आणि नुकताच पुढील सामन्याचा टॉस देखील झाला जिथे टॉस जिंकला टीम पिंपळा असते आणि प्रथमतः ते फिल्डिंग करणार आहेत. पण त्याआधी या लढतीमध्ये कोण बाजी मारेल हा सामना जो जिंकेल तो क्वार्टर फायनल खेळणार आहे. दॅट्स वाय या सामन्याचं महत्व जास्त आहे. दोन्ही टीम्सला देऊया विजयाच्या शुभेच्छा. 35चा चेज स्ट्रायकिंग एंड वरती आतिश भांबरे. फर्स्ट ओव्हर महेश ठाकरे ओव्हर द विकेट. महेश ठाकरे फर्स्ट ओव्हर मध्ये तयार होतात. पहिलाच बॉल टाकत असताना थांबलेत. आता या आधीचा सामना जर पहिला सामना आपण ठाकूरपाडा टीमचा पाहिला तर तिथे रन्स होता. एक चांगलं टोटल एक विशाल काय टोटल बनवलं होतं. पण इथं आता त्यांनाही ठाऊक आहे की कुठेतरी 10 ते 15 कमी बनवला. आता जर हा टोटल डिफेंड करायचा तर बॉलिंग चांगली करावी लागेल. पहिलाच बॉल गती कमी केली कारण अगदी जर आपण पाहिलं तर आतिश ऑलरेडी रेडी होता की स्वीप अथवा स्लॉक स्वीप खेळूया. बट बॉल पडल्यानंतर कमी गतीने आला. डॉट बॉलने सुरुवात दरम्यान करतात बॉलर महेश ठाकरे. जो जिंकेल तो असा दिवसामध्ये क्वार्टर फायनल खेळेल. पण ती कोणती टीम असेल. आता ही चेंज ऑफ द पेस बट अंपायर सांगतात मिस्टेक झाली महेश कडून. ओव्हर स्टेपिंग नो बॉल. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट. हा की बॉल जर पागला तर चांगलाच टाकला होता. फिंगर रोल केले होते. कमी गतीने आला. स्ट्रोक अगोदर कंप्लीट झाला. बॉल नंतर आला ती गोष्ट तिथे आपल्याला पाहायला मिळाली. बट नाखुश असेल महेश स्वतःवरती कारण आणखीन एक डॉट बॉल आलाच होता. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल इनर एज लागली. आता आतिश थोडं विचार करेल की एक्झॅक्टली मिस्टेक कुठे होत आहे. कारण पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले पहिले 2 चेंडू प्लॅन मिस. देन थर्ड बॉल इनर एज लागली आहे. कुठेतरी बॉलरला रीड करण्यामध्ये असमर्थ इथे आतिश भांबरे सध्याचा घडील आतापर्यंत पाहायला मिळत. नेक्स्ट बॉल. आता ही चेंज ऑफ द पेस बट दिशा खराब. अतिरिक्त रन निर्माण मिळेल. पण महेशने एक गोष्ट चांगली केली या ओव्हरमध्ये की आतापर्यंत ना त्यालाही दिसतंय की कुठेतरी कटर्स आपल्यासाठी फायदेशीर लागलेत. त्याने प्लॅन चेंज केला नाहीये. त्या गोष्टी आता आपल्याला पाहायला मिळतात आणि अतिशय स्ट्रगल करताना दिसतोय. त्याचाही प्रयत्न असेल की कुठेतरी या समस्येचा तोडगा काढणं आवश्यक. उडवलाय बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर येत आहेत डाऊन दी बॉल. जजमेंट चुकलंय. ज्याप्रमाणे फिल्डर तिथे आले होते ना असं वाटलंच होतं की कॅच ड्रॉप होण्याची शक्यता आहे आणि एक्झॅक्टली तेच झालं. पण इन बिटवीन रन्स कंप्लीट केल्या जातील या दोन. बट अंपायर सांगतात बाउंड्री चेक करायची आहे. चेक केली जाईल. तिसरे पंच जोडले जातील पाडले जाईल. फिल्डिंग चांगली झालेली आहे. रन्स वाचवले आहेत आपल्या टीमसाठी. बॅकअपला जे फिल्डर आले त्याचं कौतुक करावं लागेल. नेक्स्ट बॉल. आता कनेक्शन फिल्डर आहेत का कॉर्नरला आणि अति स्ट्रगल करत होते आणि त्यांचं हे स्ट्रगल अखेरता समाप्त झालं. पकला धक्का लागलाय. टीम शेळूमाता वळला.
न्यू बॅटर बिग मॅन कौशल पाटील क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यात आलात आणि कौशलची बॅटिंग जर आपण या सीझन मध्ये पाहिली तर कौशल कशा प्रकारे फटके खेळतो मंचावरती नयन भोईर आहेत त्यांना विचारून घ्या. पण नयनची एक गोष्ट रागली ते देखील मी पाहिलं प्लस पॉइंट मी नक्कीच सांगेल की या सीझन मध्ये ना त्याने विकेट्स काढलेत रन्सही गेलेले आहेत. बघा युवा बॉलर तोही आहे जसे सामने केलेले भरपूर साऱ्या गोष्टी तोही शिकेल. पुलचा फटका फ्लॅट केलाय डीप मिड विकेट येतात चांगली फिल्डिंग कारण विकेट टेकिंग अबिलिटी आजच्या डेटला फार जर आपण पाहिलं जे नवीन बॉलर्स येतात त्यामध्ये फार कमी पाहायला मिळते पण ती विकेट टेकिंग अबिलिटी नयन मध्ये आहे. बघा हा खेळ मी नेहमी सांगतही असतो की क्रिकेटच्या खेळामध्ये एक टीम म्हणून एक खेळाडू म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की एखादा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल एखादा दिवस तुमच्यासाठी खराब जाईल काही दिवस सुखाचे असतील काही दिवस दुखाचे असतील पण एक खेळाडू म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहिलं पाहिजे कारण जो थांबला तो संपला बट जो प्रयत्न करत राहिला तो एक ना एक दिवस यशापर्यंत नक्कीच पोहोचतो. म्हणून अपयश पदरामध्ये आलं म्हणजे प्रयत्न करणं सोडून द्यायचं असं कधीच नसतं. अपयश जेव्हा येतो तेव्हा आणखी जोमाने प्रयत्न करायचे असतात आणि हा फटका लाजबाब आहे. पिकअप स्ट्रोक गॅप मध्ये डीप स्क्वेअर लेगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. तीन मडवी चेक दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत आहे पिंपळगर गावाची एवन जोडी दोन मित्र सन्मान्य आदरणीय गणेशजी पाटील साहेब आणि बाबुलनाथजी शेळके साहेब ही एवन जोडी या ठिकाणी येते. आपलं देखील पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत हो वरच्या कॉमेंट्री बॉक्स. थर्टी सिक्स चा चेस कम्प्लीट करत असताना सध्याच्या घडीला या फर्स्ट ओव्हरमध्ये 9 धावा आलेल्या आहेत आणि येत्या 3 ओव्हरमध्ये अजूनही जिंकण्याकरिता 27 धावा करायच्या आहेत. यातील मडवीचा पाठमध्ये एक चांगला फटका पण याआधी पागला रिसच्या साह्याने बॉलला वळवलं डीप स्क्वेअर लेगला चौकार आला यतीनचा बॅटमधनं आणि यतीन टेनिस बॉल क्रिकेट जितकं चांगलं खेळतो तितकं तो लेदर बॉल क्रिकेटही खेळतो आणि यतीनला पागल्यानंतर यतीन सोबत एकच लेदर बॉलची मॅच मीही खेळलोय. मला आठवते ती मॅच सिक्सर हॅट्रिक त्या मॅच मध्ये कंप्लीट केली होती अनुरागच्या अगेन्स्ट. ती 10 ओव्हरची मॅच अजूनही मला आठवते 3 ते 4 वर्ष झाले त्या गोष्टीला आणि त्या मॅच मध्ये आमचा देखील आठवणीत राहणारा एक मोमेंट झाला होता. ते यतीनला माहिती आहे चेहऱ्यावरती त्याचा स्माइल त्याला समजलं मी काय सांगतोय. बॅकफुट वरती जाऊन पंच केला गॅप मध्ये पॉइंटला फिल्डर धावतात बट फक्त जातील बॉल उचलण्यासाठी बॉल जातोय बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. बाउंड्री आली. कौशल पाटील फक्त शक्ती प्रदर्शन नाही करत बॉलच्या मेरिट वरती खेळतो आणि प्रॉपरली स्ट्रोक एक्झिक्यूटही करतो ते आपल्याला पाहायला मिळालं. बॅकफुट पंच दरम्यान इथे आला बट इथे कनेक्शन फिल्डर येत आहेत आणि सर्वात डीप रिजन आहे तो या क्रीडांगणाचा आणि तिथे कॅच पकडण्यात आली आणि सफलता मिळेल. कौशल पाटीलचा स्वरूपामध्ये आता धक्का दुसरा लागला. न्यू बॅटर स्वयं भोईर आता बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वरती येतात. बघा बॅटिंग क्रमामध्ये जर आपण पाहिलं तर अजूनही आतिश पाटीलचं येणं बाकी आहे वैभवही आहेत पण मला हा प्रश्न पडलाय की आतिश पाटील यांना एक ओपनर म्हणून बघायची सवय झाली आहे सो त्या अनुसरून आता ते मिडल ऑर्डर मध्ये येतात तर थोडा विचार आम्हालाही पडतो.
कारण एक जबरदस्त लेफ्टी बॅटर भिवंडी ग्रामीण क्रिकेट तुम्ही उचलून पहा. लेफ्टी बॅटरचा जर आम्ही उल्लेख केला तर त्यासोबत आतिश पाटीलचं नाव ऑलरेडी मुखामध्ये आमचं येतं, कारण एक जबरदस्त क्लासिकल बॅटर. कारण मोठ्या मोठ्या इनिंग्स खेळण्यासाठी त्या बॅटरला ओळखलं जातं आणि त्याचंही येणं अजून बाकी आहे. आणि अनुसरून आपल्याला समजतं की शेळूमाता वर्ल्ड टीमचा बॅटिंगमध्ये डेप्थ किती आहे. धक्का दुसरा लागलाय. स्कोर कार्ड जर आपण पाहिले तर 13 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही स्टील मॅच ऑन जिंकण्याकरिता अजूनही 23 करायचं आहेत. आता फुल्लन होता, ड्राईव्ह केला, कव्हर, हलकी मिसफिल्ड, सिंगल कंप्लीट केली जाईल. बघा या क्षणाला जर आपण ठाकूरपाडा टीमचा बाजूने विचार केला ना, तर सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी विचार केला तर अजूनही 22 स्टील करायचं, 22 अजूनही बाकी आहेत. या क्षणाला इकॉनॉमिकल बॉलिंग प्लस जर विकेट सातत्याने येतात तर या रनची या क्षणाला डिफेंड होऊ शकतात. कारण समीकरण जर आपण पाहिलं 15 मध्ये करायचं 22 धावा, स्टील मी म्हणेन की सामना अजूनही जिवंत आहे. काही होऊ शकतं या क्षणाला अजूनही, कारण वर्ल्ड टीमलाही ठाऊक आहे. कारण स्वर्गीय बबन स्मृती चषक जेव्हा वर्ल्ड टीम खेळत होती तेव्हा देखील 18-22 ची मॅच वर्ल्डने चांगली बॉलिंग केली आणि अंतिम 2 चेंडूपर्यंत ते घेऊन गेले होते. दॅट्स वाय त्यांनाही ठाऊक आहे क्रिकेटचा खेळ जोपर्यंत सामना पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत काहीही संपलेलं नाही आहे. आणखीन एक विकेट मिळू शकते का? डीप स्क्वेअर लेग आलेत आणि जजमेंट जसे कॅच पकडण्याकरिता पुढे आले, जजमेंट थोडं चुकलं. फिल्डरची बॉडी लँग्वेज, बॉडी मुवमेंटने ते आपल्याला दाखवलं आणि इथे मिस्टेक. ही कॅच पकडायला हवी होती. फिल्डर बॉबी ठाकरे तिथे होते, प्रयत्न चांगले केले, बट मी नेहमी सांगतही असतो की एक फिल्डर म्हणून जर तुम्ही कॅच पर्यंत पोहोचतायत तर 10 आउट ऑफ 9 टाइम्स तुम्हाला कॅच पकडायचीच आहे. कारण आपण जर एक स्टँडर्ड लेवलची स्पर्धा खेळतो ना तर आपला स्टँडर्ड लेवलचा खेळणंही महत्वाचं आहे. आता पोलचा फटका फ्लॅट जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. फुल अँड पॉवरफुल. मागील बॉलवरती कॅच ड्रॉप झाली. आता जखमेवरती मीठ सोलण्याचं कार्य यतीन करतात. सिक्सर. पुलचा फटका आला. मागील चेंडूवरती कॅच ड्रॉप झाली आणि त्यात नंतर नेक्स्ट बॉल डीप स्क्वेअर लेगचा वरनं पाठवला यतीनने. 6 धावा मिळतात आणि स्कोर कार्ड 22 आणि आता 13 मध्ये करायचं 14 धावा. 13-14 समीकरण बाकी आहे आणि इक्वेशन आता टू इझी झालं टीम शेळूमाता वर्ल्डसाठी. कारण ती कॅच महत्वाची यासाठी होती की यतीनची विकेट होती, प्लस 2 धावाही वाचल्या असता, एक न्यू बॅटर क्रीजवरती असता, कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक स्ट्रॉंगली झाला असता. टीम अष्टविनायक ठाकूरपाडाचा 22 ऑन द बोर्ड आणि जिंकण्याकरिता 14 धावेंची आवश्यकता. हेच ते छोटे छोटे मोमेंट्स असतात जे सामन्याला कलाटणी आणतात. कुठेतरी ती कॅच पकडण्यात जर आली असती तर परिस्थिती थोडी डिफरंट पाहायला मिळाली असती. ही फाईट आणखीन आपल्याला चांगली पाहायला मिळाली असती. पण कॅच ड्रॉप, आता ती कॅच किती मागत पडेल. बॅक ऑफ लेंथ होता, आताही पुल करण्याचा प्रयत्न, बॅटचा टोइनला लागलाय. सागर येतात, बॉल फील्ड होतोय, बट 2 धावा इझिली कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 षटकांचा अखेरता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 36 या चेज मध्ये. 24 धावा धावफलकावरती. धक्के 2 लागले टीम शेळूमाता वळ आणि खेळ बाकी आहे येत्या 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये करायचं 12 धावा. 12-12चे समीकरण बाकी राहिलं आणि बॅटिंग भरपूर चांगली करतात यतीन मडवी. कारण शॉर्ट सिलेक्शन जेव्हा एखादा बॅटर ना जर आपण पाहिलं प्रॉपरली मेरिट वरती खेळतोय, प्रॉपरली शॉट सिलेक्ट करतोय, एक्झिक्यूट करतो, त्या अनुसरून त्याचा आत्मविश्वास आपल्याला समजतो. तो पुलचा फटका जर आपण पाहिला ना तर परफेक्टली जे क्रिकेटचे बेसिक्स आहेत ना एक बॅटरसाठी पुलचा स्ट्रोक खेळण्याकरिता, ते बेसिक्सचा फटक्या मागे पाहायला मिळालं की बॅकफुटवरती जाणं, बॉडी वेट ट्रान्सफर करणं, बॅकफुटवरती वेट करून स्ट्रोक खेळणं, त्या गोष्टी आपल्याला यतीनचा पुलचा फटक्याचा मागे पाहायला मिळाल्या. आता 12 मध्ये 12 करायचा. थर्ड ओव्हर. बॉलर तयार होतात. बॉबी ठाकरे येतात. एक युवा प्रतिभाशाली खेळाडू आणि याही खेळाडूच्या टॅलेंट वरती कोणतेही खऱ्या अर्थाने पागले गेले तर आपण डाऊट कधीच घेऊ शकत नाही. युवा आहे, टॅलेंट भरपूर आहे
आणि जसे जसे तेही सामने खेळतील त्यांनाही अनुभव येईल आणि त्यांचाही खेळ आणखीन चांगला आपल्याला येत्या काळामध्ये पाहायला मिळेल यात मात्र कोणती शंका नाही आहे. कारण एखादी खराब मॅच किंवा एखादा खराब क्षण कधी एखाद्या खेळाडूच्या टॅलेंटला जस्टिफाय नाही करत. त्या अनुसरून मी म्हणेन की मागील ओव्हरमध्ये झाली मिस्टेक, हरकत नाही आहे, पण अजूनही स्टील 12 बाकी आहेत. त्या डिफेंड कशा होतील त्याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या बाजूने समीकरण फार सोपं आहे वर्ल्ड टीमसाठी. आता सन्मान दिलाय कारण स्वयंला देखील ठाऊक आहे की या क्षणाला अतिरिक्त करण्याची काही गरज नाही आहे. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट जरी केली तरी सुद्धा या रन्स इझिली चेज होऊ शकतात. 10 मध्ये आता करायचं 11 धावा आणि पाहिले जर गेले तर एखादं कार्य जर सरळ मार्गाने सोप्यारित्या होऊ शकतं तर त्याला अवघड मार्गाने करण्याची आवश्यकता नाही आहे. साहिलजी या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय वामनजी पाटील साहेबांचं शुभागमन होत आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भरपूर साऱ्या मान्यवरांची उपस्थिती आज या स्पर्धेमागे आपल्याला पाहायला मिळत आहे. फटका जबरदस्त, वॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड मे डिलिव्हर, सिक्सर. आणि आता आपण असं म्हणूया की या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहेत, कारण आता जिंकण्याकरिता फक्त 5 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहे. ते येते 9 मध्ये करायच्यात 5 धावा आणि आता असं वाटतं की फक्त एकच प्रश्न बाकी की वर्ल्ड टीम किती लवकर जिंकेल. आणि हा फटका आलाय, विजयाचा सामना समाप्त, खेळ खल्लास, बाजी मारली आहे टीम शेडू माता वर्ल्ड टीमने. जबरदस्त इनिंग आपण यती मडवीची पाकली आणि त्याच जोरावरती सहजरित्या इझिली 36 चा चेस कंप्लीट केला वर्ल्ड टीमने. वेल प्लेड टीम वर्ल्ड अँड हार्ड लक टफ लक टीम अष्टविनायक ठाकूरपाडा. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया युवा सेना सचिव आणि त्याचप्रमाणे ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सदस्य आणि भिवंडी क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने ते नाव मोठ्या सन्मानाने आदराने घेतलं जातं, कारण भिवंडी क्रिकेट